नमस्कार, मी निखिल चौधरी महासंगम न्यूज नेटवर्कमध्ये तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करत आहे. आज आपण आलो आहोत बुलेवाडी या ठिकाणी. बुलेवाडी ग्रामपंचायत बाहेर बुलेवाडीतील काही ग्रामस्थ उपोषणासाठी बसलेले आहेत. तरी बघूयात त्यांच्या नक्की मागण्या काय आहेत. काय नाव आहे तुमचं? माझं नाव सखाराम बाबूराव राऊ. काय मागण्या, तुम्ही कशासाठी उपोषणाला बसले? मी बुलेवाडी ग्रामपंचायतमध्ये 1994 पासून क्लार्क या पदावर काम करतो आणि आता मी 1/6/2023 रिटायर झालो. परंतु आत्तापर्यंत 1.5 वर्ष होऊनही माझी ग्रॅज्युएटी आणि प्रायव्हेट फंड मला आत्तापर्यंत मिळालेलं नाही. आणि माझं म्हणणं असं आहे, मी असं काम करत होतो सकाळी 9 वाजल्यापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कायम ग्रामपंचायतीत राहत होतो आणि व्यवस्थित काम करत होतो, प्रामाणिकपणे काम केलं. तरीच मला एवढ्या अडचणी चालू आहे. तरी आज माझं ग्रामपंचायत कार्यालय मला योग्य तो न्याय भेटत नाही. माझा ग्रॅज्युएटी आणि प्रायव्हेट फंड जे दुसऱ्या लोकांना दिले त्याप्रमाणे मला मिळावा एवढे अपेक्षा. आणि माझा जो ग्रामसेवक आणि प्रायव्हेट फंड बंद केला तो कशा कारणामुळे बंद केला त्याचं उत्तर मला मिळावं ही माझी माझा ग्रॅज्युएटी आणि प्रायव्हेट फंड हा व्याजात सगळं भेटला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मी त्याशिवाय इथून उठणार नाही. म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमचा फंड मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी उपोषण करणार. माझा जोपर्यंत फंड आणि ग्रॅज्युएटी मिळत नाही तोपर्यंत मी शेवटपर्यंत उपोषण करीत राहणार. अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महासंगम न्यूज, खुलासा, सत्य असत्य.